श्री ब्रह्मलिंग यात्रा महोत्सव नूतन चांदीचे मूर्ती प्राण प्रतिष्ठापना शिखर पालखी व कळसारोहण महोत्सव 2024चा हा उत्सव 9 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता श्री ब्रह्मलिंग देवाचे धर्म ध्वजारोहण कार्यक्रमापासून सुरुवात झाली। धर्मध्वजारोहण कार्यक्रमास श्री मणिप्र डॉक्टर अभिनव बसवलिंग महास्वामीजी विरक्तमठ नागनसूर यांच्या अमृत हस्ते व ग्रामस्थ सकल सद्भक्तांच्या उपस्थित संपन्न झाला। ध्वजारोहणाने 9 फेब्रुवारी 2024 या यात्रेची सुरुवात झाली आणि दररोज रात्री सायंकाळी 8 वाजता श्री ब्रह्मलिंग पुराण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि पुराण सांगणारे होते श्री मायप्पा सिंदगी पुजारी मुक्काम पोस्ट हडलगी तालुका विजयपूर यांच्या रसाळवाणीने हे पुराण ऐकण्यात आले। हा कार्यक्रम 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत दररोज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत होता। शिवाय यांना साथ देत होते गायक श्री वेंकटेप्पा वीरय्या स्वामी हितल शिरूर तालुका आळंद आणि तबला वादक होते श्री अरुंद कुमार चिंचनूर तालुका आळंद। ಎಲ್ಲ ದಯಮಾಡಿ ಸದಸ್ಯ ಇನ್ನೊಂದರ ವಿನಂತಿ ಯಾ ಸದಸ್ಯರಿಗೆ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಟು ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ ಯಾವ ಪರಮೇಶ್ವರನ ಸಹಜಾತ್ಮಕದಿಂದ ಅವತರಿಸಿ ಧರಣಿ ಮಂಡಲದಲ್ಲಿ ಸುಕ್ಷೇತ್ರ ಕೊಲ್ಲಿಪಾಟಿ ಸೋಮೇಶ್ವರ ಲಿಂಗದಲ್ಲಿ ಉದ್ಭವಿಸಿರುವಂತ ಜಗ ಸಂಚಾರಗೈದು ಜಗ ಉದ್ಧಾರಗೈದಿರತಕ್ಕಂತ ಶ್ರೀ ಜಗದ್ಗುರು ರೇವಣಸಿದ್ದೇಶ್ವರ ಪಾದ ಪಂಕಜಗಳಿಗೆ ಪಡಮಟ್ಟು ಯಾವ ನಮ್ಮ ಹಾಲಮಟ್ಟದ ಮೂಲ ಕುಲದೈವ ಕುಲಪುರುಷ ಕುಲಗುರು ಅನಿಸಿಕೊಂಡಿರತಕ್ಕಂತ ಯಾವ ಸೂರಮ್ಮ ದೇವಿಯ ಸುತ್ತ ಭರಮದೇವರ ಕಂದ ಕಳವಿ ನಾರಾಯಣ ಗೌಡನ ಅಳಿಯ ಕಾಮರಟ್ಟಿಯ ಹಿರಿಯ ಮುತ್ತಿನ ಚಂದ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತ ಸುಜ್ಞಾನದ ಸುದಿಯನ್ನ ಬೀಳಿರ್ತಕ್ಕಂತ ಸದ್ಗುರು ಕರಿಸಿದ್ದೇಶ್ವರನ ಅಡಿದಾವರಿಗಳಿಗೆ ನತಮಸ್ತಕನಾಗಿ ಯಾವ ಇಂದಿನ ದಿವಸ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ತುಟ್ಟ ತುದಿಯನ್ನ ಮುಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ಗ್ರಾಮ ಯಾವ ಸೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಅಕ್ಕಲಕೋಟೆ ತಾಲೂಕಿನ ಸುಕ್ಷೇತ್ರ ಪಾವನ ಕ್ಷೇತ್ರ ಅನಿಸಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂತ ಶ್ಯಾವಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಹಿಂಬಾಗಿ ನೆಲೆಸಿರ್ತಕ್ಕಂತ ಸದ್ಗುರು ಭರಮಲಿಂಗೇಶ್ವರನ ಕರ್ತುಗದ್ದಿಗೆಗೆ ಹಣೆಮಣಿಯುತ್ತಾ ಇದೇ ಶ್ಯಾವಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ लक्षाणा सिद्धलिंग श्री ब्रह्मलिंग यात्रा महोत्सव खूप आनंदात आणि खूप शांततेत शिवाय नियोजन पद्धतीने पार पडला। गुरुवार दिनांक 15/2/2024 रोजी सकाळी 10 वाजता श्री माळिंगराया ढोलीन गायनसन हळूर तालुका गोकाक त्यावेळेस श्री गायक होते श्री सत्यप्पा मास्तर। त्याचबरोबर श्री अमोघ सिद्धेश्वर डोळीन गायक संघ आले होते कुंभार वस्तीहून। अशा अनेक गायनासोबतच धनगरी ओव्या ह्या सर्वांची मैफिल रंगली होती।
खरी जत्रा रंगली ते तर 18-19 तारखेला. 18 तारखेला 15 पालख्यांचे आगमन, त्याचबरोबर 15 पालख्यांना फूल चढवणे, 15 पालखींचे नूतन कळस कार्य व मूर्तीची गावातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक, नंतर महाप्रसाद सायंकाळी 8 वाजता व परमपूज्य सद्गुरू श्री 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 विठ्ठललिंग महाराज यांच्या हस्ते लक्ष दीपोत्सव कार्यक्रम, श्री विष्णू पवार माजी चेअरमन शावळ व रात्री 10 वाजता भारूडचा कार्यक्रम, राजमाता जिजाऊ भारूड संघ कोळेकर वाडी तालुका अक्कलकोट व श्री माऊली भारूड मंडळ अनसरवाडा तालुका निलंगा जिल्हा लातूर याचकडून एक भारूड कार्यक्रम घेण्यात आला. सोमवार दिनांक 19/2/2024 रोजी होम हवनाची पूजा सकाळी 4 वाजता, त्यानंतर 10:15 वाजता कळसारोहणचा कार्यक्रम व नंतर धर्मसभा व दिवसभर महाप्रसाद, सायंकाळी 5 वाजता सर्व पालखी भेट व रात्री 9 वाजता शोभेचे दारूकाम आणि रात्री 10 वाजता श्री अमोघ सिद्धेश्वर महात्मे कन्नड नाटक बसवण्यात आले होते. ಟ್ಯಾಂಕರ್ ಸೇವೆ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತಾರೆ, ಊರಾಗ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ರೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಗಲ್ಲಿ ಮನೆಗೆ ನೀರು ಸೇವೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಆ ಚಾಲಕ ಮಾಲಕ ವಾಹನ ಸಂಘಟನೆಯವರಿಗೆ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಸಂಖ್ಯೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ದೇಶಮುಖ್ ಅವರು ಈ ಹೊಳೆಯ ಎಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ಖರಾಬ್ ಅಲ್ಲಿ ಅವರು 3 ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅವರು ಟ್ಯಾಂಕರ್ ಸೇವೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಅವರಿಗಾದರೂ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿಗಳು ಏನ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ಪ್ರತ್ಯೇಕ ಒಂದೊಂದು ಸಮಿತಿ ತಯಾರು ಮಾಡಿದ್ವಿ. ಆ ಸಮಿತಿ
अशा अनेक कार्यक्रमांनी ही जत्रा रंगली होती. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येतोय. धन्यवाद.